गळा कापलाय, अंगावरती 16 वार करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून खरं तर ही क्रूरता जी आहे ती समोर आलेली आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अद्यापही आरोपींना काही अटक झालेली नाहीये। एकंदरीत आपण जर बघितलं तर महादेव मुंडे यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा समोर येण्यासाठी अतिशय मोठा कालावधी लागलेला आहे आणि या मोठ्या कालावधीनंतर आता हा पीएम रिपोर्ट जो आहे तो साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी अंजली दमानिया फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, आपण पाहतोय या ठिकाणी हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अतिशय धक्कादायक खुलासा करतोय। 16 वार आहेत अंगावरती, गळा कापलेला आहे। काय आपली प्रतिक्रिया त्या संदर्भात? मला आताच तो पूर्ण रिपोर्ट वाचला आणि मला कसं तरी झालंय। जे गळा चिरून काढला, त्यांच्या मानेवर वार आहे, 16 गंभीर असे त्यांच्या शरीरावर जखमा आहेत, हे सगळं वाचून ना अक्षरशः काटा येतो अंगावर की ही किती निर्दयी, किती क्रूर, किती काय म्हणावं या माणसांना, आपल्याकडे शब्द सुद्धा कमी पडतील, इतकी क्रूर निर्दयी माणसं आहेत ही। आणि जर अजून त्याच्या बायकोला न्याय मिळत नसेल तर आता काय म्हणायचं तेच कळत नाहीये मला आता। खरंच गृहमंत्र्यांनी काहीतरी करायला हवं आणि हे सगळं आता थांबवा महाराष्ट्रात, कारण आता अति होत चाललं। आपण एकानंतर एक अशी प्रकरणं बघतोय आणि हे तर किती महिने झाले आता अजूनही त्यांना न्याय मिळत नाहीये। तर मला असं वाटतं याच्यात तातडीने कारवाई करण्याची गरज आहे। मी आता तो एकीकडे तो पीएम रिपोर्टच वाचत होते, मला खरंच धक्का बसलाय सगळं ऐकून आणि वाचून। निश्चितच धक्कादायक अशी माहिती मिळालेली आहे। धन्यवाद ताई, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।